नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात? सर्व ठीक असणार अशी अपेक्षा करते. सर्वांना माझा नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर खूप पाऊस पडलेला आहे आणि पाऊस हा दरवर्षीच पडतो, त्यामुळे तो निसर्ग आहे, त्याचं काही नाही, त्याचं पडायचं कामच आहे. पण आपल्याला पावसाळ्यात स्वतःच्या आरोग्याची कशी काळजी घ्यायची ते सांगणार आहे. तर पावसाळ्यामध्ये शक्यतो जास्ती पाऊस असल्यावर ज्यांना गरज नसेल त्यांनी बाहेर जायचं नाही आणि गेले तरी पण थोडी केअरफुली राहायचं. आणि घरामध्ये कशी काळजी घ्यायची, तर घर स्वच्छ ठेवणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली स्वतःची जिम्मेदारी आहे. तर पूर पाण्याच्या संपर्कात आलेल्या कुठल्याही वस्तू आपण वापरायच्या नाही, जसं की उघड्यावरचं जेवण, काही पण बाहेरचं खायचं नाही. अशा पद्धतीनं आपण काळजी घ्यायची. बाहेरचं उघड्यावरचं खाल्ल्यावर आजारी पडू शकतो आपण, त्यामुळे शक्यतो घरचं जेवण करा. आणि घरीसुद्धा भाजीपाला आणला तर ते धुवून घ्यायचा. काही घरामध्ये आपलं जेवण बनवलेलं असतंय ते झाकून झुकून ठेवायचं. घरामध्ये माशा बिशा होणार नाही, त्यामुळे साफसफाई नीटनेटकेपणा करायचा. फिनाईल वगैरे काही असलं त्याने पुसून पासून साफसफाई नीटनेटके करायचं. माशा बिशा येणार नाहीत, मच्छर येणार नाही, त्याची काळजी घ्यायची. संध्याकाळी घरामध्ये मच्छरदाणी लावायची, एक गुड नाईट असली ते लावायचं. मच्छरमुळे आपल्याला ताप येऊ शकतो, खूप सारे आजार होऊ शकतात, त्यामुळे पावसाळ्यात सर्वात जास्ती काळजी घ्यावी लागते. तर ही काळजी घेण्याची सर्वांना माहिती आहे, पण आता आपल्याला पावसामुळं ही आता परत मी आठवण करून देत आहे की तुम्ही पावसाळ्यात ह्या काळजी घेण्याचं चालू करा आणि होईपर्यंत आपल्या तब्येतीची काळजी घ्या. तर यामधील तुम्हाला एक जरी पॉईंट, एक जरी वाक्य आवडलं तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही पण दुसऱ्यांचे व्हिडिओ बघतो, तर त्या व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी आपल्या कामाची गोष्ट असती, त्यामुळे लाईक शेअर करत जा. एक जरी काही जर उपयोगाची गोष्ट जर तुम्हाला यामध्ये भेटली तर तर कोणाला सर्दी जुकाम होत असेल, काही होत असेल खासी, हे त्याच्यासाठी तुम्ही क्लोरीनयुक्त पाणी प्या, नाहीतर घरी उकळलेलं पाणी प्या. चाळणीने किंवा चांगल्या सुती कापडाने गाळून पाणी प्या. ही आपली जिम्मेदारी आहे की आपल्या घरची किंवा आपल्या घरच्यांची आपण स्वतःच काळजी घ्यायची असते. त्यामुळे तुम्ही नक्की ह्या गोष्टींचा नियमित पालन करा, म्हणजे आजारी पडणार नाहीत. आणि मुलांची आणि घरच्यांची काळजी घेता घेता स्वतःची सुद्धा काळजी घ्या. तर घरामध्ये जर काही हे लाईनीचे इलेक्ट्रिक काही वायर असले, काही बोर्ड असले, काही असले तुटलेले फुटलेले, तर ते तुम्ही वापरू नका. वेळेतच चांगले करून घ्या, कारण त्यामुळे तुम्हाला करंट लागू शकतो. बाहेर पण काही विजेचे तार असतात, इलेक्ट्रिक खांब असतात, त्यापासून सुद्धा सतर्क राहणे, सावधगिरी बाळगणे, अशा बारीक सारीक गोष्टीपासून सुद्धा सावधान राहण्याची ही गरज आहे. होईपर्यंत शक्यतो ह्या बारीक सारीक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचा वेळपलटी तर उपयोग करा. तर व्हिडिओ खूप छान आहे, खूप जास्ती मोठा नाही, पण तुम्ही यामध्ये मी जे सांगितले त्यापेक्षाही जास्ती तुम्ही स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या, सर्वांची काळजी घ्या. हे सर्वच यूट्यूबर सांगतात, पण मी खास करून तुमच्यासाठी व्हिडिओ टाकला की जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ पाहून काही घरामध्ये अजून काही गोष्टी राहिल्या असल्या तर तुम्ही त्याचं अजून चांगलं सुधारणा करसाल. त्यामुळे खूप उपयोगाची माहिती आहे. आम्ही पण करत असतो घरामध्ये पूर्ण स्वच्छता, घर साफसफाई, परिसर साफसफाई,
आता पाऊस पडल्यामुळे गच्चीवर पाणी साचतं, ते झाडून काढायचं, कोरडं करायचं. बाहेर पण पाणी साचतं, ते पण झाडून झुडून काढायचं. आणि सर्वात महत्त्वाचं, आपण आपले घरामधला पसारा हे साफसफाई नीटनेटकेपणा करतो, पण आपली जिम्मेदारी बाहेरचा परिसरसुद्धा स्वच्छ ठेवण्याची असते. त्यामुळे बाहेर उघड्यावर केर कचरा टाकू नका आणि बाहेरची सुद्धा साफसफाई चांगली राहू द्या. कारण घरात जर चांगलं ठेवलं आणि परिसर जर खराब असला तरी पण बाहेरचे मच्छर घरात येऊ शकतात, बाहेरच्या माश्या घरात येऊ शकतात. त्यामुळे घर पण स्वच्छ ठेवा, परिसर पण स्वच्छ ठेवा आणि पूर्ण आपला स्वच्छ भारत अभियान जसं आपण राबवत आलो त्याचं तुम्ही पालन करा. कारण सर्व लोक हे माझं घर, हे माझं दार असं करतात, पण तेवढं घर आणि दार केल्यापुरतं काही नाही. आपण बाहेरची पण काळजी घ्यायला पाहिजे. कोणाला रस्त्यावर कचरा टाकू पण द्यायचा नाही आणि आपण सुद्धा टाकायचा नाही, उघड्यावर काही फेकायचं नाही. आणि पाण्याच्या ठिकाणी सुद्धा, गंगेवर असो कोणत्या नदीवर असो, लोक खूप घाण टाकतात, तर ती घाण कोणी टाकू पण नाही. आणि जर तुमच्यासमोर कोणी टाकत असेल त्याला तुम्ही रोका आणि स्वतः पण असं ठरवा की आपण कुठंही सार्वजनिक ठिकाणी सुद्धा केर कचरा टाकणार नाहीत, पाण्यात घाण करणार नाहीत. सांगायला खूप आहे, पण खूप मोठे व्हिडिओ झाले तर जास्ती ऑडियन्स बघत नाहीत, त्यांना बोर होऊन जातं. त्यामुळे मी शॉर्टकटमध्येच सांगते. आणि अजून काही राहिलेलं असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. सर्वांना माहिती आहे, सर्वांना ह्या गोष्टीची जाणीव आहे, सगळं आहे. तरी पण मी अजून नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करते. तर ती तुम्हाला आवडली की तुम्ही कमेंट करत जा, सबस्क्राईब करत जा. आपल्याला सबस्क्राईब वाढवायचे आहेत. सबस्क्राईब अजून कमीच आहेत. आपल्याला अजून 1000पर्यंत तरी सबस्क्राईब पाहिजेत, तेव्हाच आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल. मी खूप छान छान माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करीन आणि तुम्हाला सांगायचा प्रयत्न करीन. तुम्ही फक्त लाईक शेअर करत जा आणि सर्वांनी सबस्क्राईब करत जा. सबस्क्राईबला काय वेगळे पैसे लागत नाही, वेगळा डाटा लागत नाही, काहीच लागत नाही, पण तो आपल्याला एक सपोर्ट होऊन जाईल आणि आपलं चॅनल अजून पुढे जाईल. तर तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. धन्यवाद.